नमस्कार. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या एका जबरदस्त योजनेबद्दल. ही योजना आहे महाज्योती मोफत टॅबलेट योजना 2026. ज्या विद्यार्थ्यांनी नुकतीच 10वीची परीक्षा दिली आहे ना, त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पालकांसाठी ही माहिती खूप खूप महत्त्वाची ठरू शकते. हो, जे ऐकलंय ते अगदी खरं आहे. जेई, नीट आणि MHT-CET यांसारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सरकारकडून एक मोफत टॅबलेट मिळणार आहे. मग चला या योजनेबद्दल आणखी माहिती घेऊ आणि बघूया की ही संधी नेमकी कशी साधता येईल. तर मग पहिला प्रश्न, ही महाज्योती योजना नक्की आहे तरी काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जे विद्यार्थी 10वी पास झाले आहेत आणि पुढे सायन्स घेणार आहेत त्यांना मोठ्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मदत करणं, त्यांना त्यासाठी लागणारी साधनं पुरवणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आता बघूया याचे फायदे काय आहेत, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बघा, इथे फक्त एक टॅबलेटच मिळत नाहीये, तर त्यासोबत ऑनलाईन ट्रेनिंगसाठी मोफत इंटरनेट डेटासुद्धा मिळणार आहे. आणि एवढंच नाही तर जेई, नीट आणि MHT-CET परीक्षांच्या 2026 ते 28च्या बॅचसाठी कोचिंगमध्येही मदत केली जाणार आहे. म्हणजे हे एक कंप्लीट पॅकेज आहे. ओके, फायदे तर कळले, पण आता महत्त्वाचा प्रश्न, या योजनेसाठी अर्ज कोण करू शकतं? चला तर मग पुढच्या काही स्लाइड्समध्ये आपण पात्रतेचे निकष एक एक करून पाहूया. प्रत्येक मुद्दा महत्त्वाचा आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या. ठीक आहे? तर पहिली आणि सगळ्यात बेसिक अट, अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असायला हवा. दुसरं म्हणजे तो किंवा ती OBC, VJ, NT किंवा SBC या समाजातील असावा. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अर्जदार नॉन क्रिमिलेअर उत्पन्न गटात मोडणारा हवा. आणि हो, आणखी एक गोष्ट, 2026 मध्ये 10वी पास होऊन 11वी सायन्सला प्रवेश घेणं हे कंपल्सरी आहे. आता मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल की 10वीला किती टक्के मार्क्स पाहिजेत, बरोबर? चला तेच बघूया, कारण यात एक छोटासा पण खूप महत्त्वाचा फरक आहे. तर बघा, इथे एक छोटासा ट्विस्ट आहे. जर विद्यार्थी ग्रामीण भागातला असेल तर त्याला 10वीमध्ये कमीत कमी 60% गुण हवेत, आणि जर तो शहरी भागातला असेल तर त्याला किमान 70% गुण असणं गरजेचं आहे. हा फरक लक्षात ठेवा. समजा पात्रतेचे सगळे नियम लागू होत आहेत, तर मग पुढची स्टेप काय? अर्थात आवश्यक कागदपत्र गोळा करणं. आमचा एक सल्ला आहे, ऑनलाईन अर्ज भरायच्या आधीच ही सगळी कागदपत्र तयार ठेवा, म्हणजे अर्ज भरताना काही गडबड होणार नाही आणि सगळं काम पटकन होईल. चला तर आता कागदपत्रांची यादी पाहूया. काय काय लागेल? आधार कार्ड, रहिवासी दाखला, जातीचा दाखला, एक व्हॅलिड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, 10वीची मार्कशीट, एक पासपोर्ट साईज फोटो आणि सहीचा स्कॅन. आणि हो, जर कोणी अनाथ किंवा दिव्यांग असेल तर त्याचं सर्टिफिकेट पण लागेल. हे सगळं व्यवस्थित स्कॅन करून एका फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवा. ओके, कागदपत्र पण तयार झाली. आता वळूया प्रत्यक्ष अर्ज कसा करायचा याकडे. एक गोष्ट लक्षात घ्या, ही सगळी प्रोसेस फक्त आणि फक्त ऑनलाईन आहे. म्हणजे पोस्टाने किंवा हाताने अर्ज द्यायचा वगैरे काही प्रकार नाहीये. हा मुद्दा खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. अर्ज फक्त महाज्योतीच्या ऑफिशियल वेबसाईटवरूनच करायचा आहे. चुकूनही दुसऱ्या कुठल्या बनावट वेबसाईटवर आपली माहिती देऊ नका, नाहीतर फसवणूक होऊ शकते. ऑनलाईन फॉर्म तसा खूप सोपा आहे, घाबरण्याचं काही कारण नाही. तो 3 सोप्या स्टेप्समध्ये विभागलेला आहे. स्टेप 1, तुमची पर्सनल माहिती भरायची. स्टेप 2, 10वीच्या मार्कांची माहिती टाकायची. आणि स्टेप 3 म्हणजे शेवटची स्टेप, आपण जी कागदपत्र तयार ठेवली आहेत ती अपलोड करायची. झालं. चला, आता आपण या सगळ्या माहितीच्या अगदी शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे आणि काही शेवटचे पण महत्त्वाचे नियम जे आपल्याला माहीत असायलाच हवेत. ही गोष्ट पुन्हा एकदा सांगतोय कारण ती खूप महत्त्वाची आहे. पोस्टाने किंवा ईमेलने पाठवलेले अर्ज अजिबात स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज फक्त आणि फक्त वेबसाईटवर जाऊन ऑनलाईनच भरायचा आहे. ही चूक अजिबात करू नका. आणि आता सगळ्यात महत्त्वाची माहिती, ज्या तारखेच्या आत आपल्याला अर्ज पूर्ण करायचा आहे ती शेवटची तारीख आहे. ती आहे 30 मे 2026. हो, ही तारीख नीट लक्षात ठेवा, कॅलेंडरमध्ये मार्क करून ठेवा. आमचा सल्ला राहील की शेवटच्या दिवसाची वाट बघू नका, त्याआधीच अर्ज भरून टाका, कारण शेवटच्या दिवशी वेबसाईटवर खूप लोड असतो. तर ही होती महाज्योती मोफत टॅबलेट योजनेबद्दलची सगळी माहिती, अगदी सोप्या शब्दांत. आता फक्त एक विचार करायचा आहे, आपल्या शैक्षणिक भविष्यासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं का? कारण योग्य वेळी योग्य संधीचा फायदा घेणं खूप महत्त्वाचं असतं. जर सर्व निकषांमध्ये बसत असाल तर या संधीचा नक्की विचार करा. माहितीपूर्ण व्हिडिओ आहे, शेअर करा.